2024चा शेवटचा सूर्यास्त आम्ही सज्जनगडावरून बघितला. तो मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवलाय. पण त्याच दिवशी आम्ही गडावर स्टे केला होता आणि तोही अनुभव कमाल होता. तर आज मी त्याबद्दल सांगते. हे आहे भक्त निवास, जिथे आम्ही राहिलो होतो. गडावरील मुख्य कार्यालयामध्ये बेसिक माहिती नोंदवल्यानंतर आम्ही तिथे चेक इन केलं. इथल्या रूम्स आणि सर्व सोयी सुविधा अगदी नेटक्या आणि व्यवस्थित आहेत. आम्ही छान फ्रेश झालो आणि नंतर गडावर फिरण्यासाठी बाहेर पडलो. सनसेट पाहिला. मुख्य मंदिरामध्ये श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाईचं दर्शन घेतलं. श्री समर्थ रामदास स्वामींच्या समाधीचं दर्शन घेतलं. बराच वेळ आतमध्ये उपासना करत बसलो. त्यानंतर बाहेर येऊन जेवण म्हणजेच महाप्रसाद घेतला आणि शतपावली करायला इथेच गडावर छान फिरत बसलो. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी इथे छान रांगोळी काढली जात होती. आणि ही आहे 2025 ची पहिली सकाळ. आम्ही जिथे स्टे केला होता त्या इमारतीमधून पुढचा आणि मागचा व्ह्यू अतिशय कमाल दिसतो. हे बघत असताना इथून लवकर पाय निघत नाही. तिथे छान वेळ घालवल्यानंतर आम्ही खाली गडावर आलो. सकाळच्या कोवळ्या उन्हात भक्तिमय वातावरणात गडावरती फेरफटका मारणं हा देखील एक सुखद अनुभव होता. आम्ही मंदिरात जाऊन पुन्हा दर्शन घेतलं. तोपर्यंत जेवणाची वेळ झालीच होती. मस्त होता प्रसाद, विशेषतः ही लापशी. मन तृप्त झालं अगदी. शेवटी सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण करून आम्ही घरी निघालो. याचा डिटेल व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर आहेच.